पाहता तुम्ही अचलपूर तालुक्यातच नाही तर पुरा जिल्हास्तरीय क्रीडा इथं आयोजित केलेला अचलपूर या ठिकाणी दरवर्षी हरेक जिल्ह्यामध्ये हरेक तालुक्यामध्ये होतं, पण या वर्षी अचलपूर तालुक्याला याचं सौभाग्य भेटलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता की सध्या कबड्डीचा खेळ चालू आहे। कबड्डीचा खेळ चालू असताना मोठी गर्दी इथं आपल्याला दिसून येईल। सगळ्यात महत्वाचं खेळ हा फक्त नगर परिषद कर्मचाऱ्यांचा, जिल्हास्तरीय कर्मचारी आहेत हे, आणि याच ठिकाणी आता आयोजक कार्यकर्त्यांमध्ये पाहिलं आपण ज्या प्रकारे तुम्ही उत्सुकता पाहून राहिले इथं आणि हा खेळ पाहून राहिले, या खेळाला पाहून काहीतरी आपलं पण लहानपण आपल्याला लक्षात येऊन राहिलं। या साईडला जर पाहतो आपण की अचलपूरचे सन्माननीय आमदार सुद्धा इथं आलेले आहेत। आपल्यासोबत आमदार साहेब आहेत। आमदार साहेब, खेळ हा फक्त लहानपणीच पाहिला, तुम्ही पाहिला, मी पाहिला, पण नगर परिषदचे कर्मचारी 24 यांचं वय जर पाहिलं तर मोठे मोठे चांगले वयस्कर खेळाडू दिसतात। काय सांगाल याबद्दल? मी अचलपूर या स्पर्धा विभागीय स्पर्धा असो, डिपार्टमेंटच्या स्पर्धा असो, या बियांची असो, नगर परिषद असो, वन विभाग असो, यांच्या नेहमी होत असतात आणि त्या झाल्या पण पाहिजे। आणि लाईन मध्ये बसवलेला आहे। त्याच्यानंतर विभागीय होतात, राज्यस्तरीय होतात। मी याचा साक्षीदार आहे, कारण खेळ हा आपल्या शरीरासाठी अतिशय वाढत्या वयात सुद्धा व्यायामाचा प्रकार असल्यामुळे अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे खेळीमेळीच्या वातावरणात आणि ताणतणावाच्या वातावरणापासून दूर असं आपण त्याचा एक भाग म्हणून ते झाल्या नेहमी स्पर्धा झाल्या पाहिजे असं मला वाटतं। आपण आमदार साहेबांनी म्हटलं खरंच ताणतणावाच्या दूर म्हणजे आता सध्या वेळ झाल्या 9:30चा, पण या ठिकाणी जे पाहता तुम्ही शहरातले मोठमोठे नेते सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत, सोबतच सीओ साहेब सुद्धा आहेत, भाजप सुद्धा आपल्याला इथे दिसून येतात। तुम्ही उत्सुकता पाहू शकता सध्या जिकडे तिकडे पाहून राहिले की जे खेळाचं वातावरण आहे, इथं खेळाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण या प्रकारातून एक महत्वाचा भाग म्हणजे कबड्डीचा, जो शरीर सौष्ठव या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देतो। अचलपूर 20 गुण, दर्यापूर 27 गुण। टाइमर याच खेळातून दर्यापूर मधले कर्मचारी आपल्या सोबत आहेत। कर्मचारी म्हटलं तर ते एक प्लेयर आहेत, कारण की इकडे पाहून राहिलो आपण सध्या कबड्डीचा खेळ चालू आहे। मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही दर्यापूरचे प्रॉपर, आणि एक वेळ होऊन जाते, भरपूर वेळ होऊन जाते, आपलं लहानपण होऊन जाते, त्यानंतर एक कर्मचारीचं वय म्हटलं तर एक 35-40च्या वयात जाते। आजचा जो हा खेळाचा जो प्रकार आहे, आणि दुसरा म्हटलं म्हणजे या खेळातून काय उत्सुकता काय येते आपल्या मनामध्ये? आता लहानपणी तर आपण सर्व खेळ खेळतोच, पण आता मी एक शिक्षक आहे आणि आपल्या रोजचं जे काम आहे आमचं टीचिंगचं काम आहे, पण त्यामधून थोडासा वेळ काढून अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या गेलेल्या आहेत कर्मचाऱ्यांसाठी, तर खरोखरच त्यांच्यामध्ये तो उत्साह आता या ठिकाणी तुम्ही बघतच आहात की सर्वच वयोगटाचे कर्मचारी तुम्ही इथे पाहत, म्हणजे जवळपास 20 वर्षापासून तर 50-60 वर्षापर्यंतचे कर्मचारी या ठिकाणी खेळत आहेत।
तर त्यांचा एक प्रकारे त्यांचा विरंगुळा म्हणा किंवा त्या नेहमीच्या त्यांच्या कामातून थोडस वेगळं काहीतरी त्या खेळाच्या माध्यमातून म्हणा त्यांचा उत्साह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल. खूप चांगला एक यांनी प्रश्न मांडला आणि उत्तर पण त्यांनीच दिलं. म्हणजे कामाच्या विरंगुळ्यातून एका आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे कुठंतरी हा एक प्रकार समोर येते. फिजिक्स वेळ आणि वय आपलं ठरवून देते की वेळेनुसार काय होते की माणूस झिजत राहते. पण जर कधी उत्सुकता कायम असली तर आज तुम्ही पाहता इथं 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्षापर्यंतचे इथं कर्मचारी खेळत आहेत. ते पण कबड्डीचा खेळ. भेटले 3 पॉइंट भेटले. 21 दर्यापूर गुण, अचलपूर 12 गुण. अचलपूर 1 पॉइंट. मी पाहिलाय. नगर सौरभ पाहिले आगमन झालेलं आहे. दर्यापूर